नमस्कार. वाळवंट रेसिपी सीरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाची कुरडई. तेलाचा वापर न केल्यामुळे ही कुरडई अगदी वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते. अर्थातच कुरडई तळण्यासाठी तेल लागणार आहे. कुरडई तळल्यानंतर अगदी दुप्पट-तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलली जाते. त्याचबरोबर खाण्यासाठी ही कुरडई अगदी खुसखुशीत बनून तयार होते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. ही उपवासाची खुसखुशीत कुरडई आज आपण अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो साबुदाणा एका भांड्याने मोजून घेतलेला आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजणार आहोत त्याच भांड्याने आपण पुढे पाण्याचा वापर करणार आहोत. घेतलेला साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने चोळून हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघून जातो. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारणपणे साबुदाणा बुडून अर्धा इंच इतकं पाणी वरती येईल इतकं पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला सुरुवातीला हा साबुदाणा आहे तो भिजवून घ्यायचा आहे. 5 तासानंतर बघूयात साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे. म्हणजे साबुदाणा छान असा भिजलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये या ठिकाणी आपण ज्या भांड्याने साबुदाणा मोजलेला होता त्याच भांड्याने मोजून पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला एक पातेलं घातलं आणि त्यानंतर पाऊण पातेलं घातलेलं आहे. म्हणजे 2.25 पातेले पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट पाण्याचा वापर इथं करायचा आहे. दुप्पट न वापरता अगदी थोडंसं पाणी वाटीभर पाणी कमी करायचं आहे आणि या पाण्याला अगदी छान अशी खळखळून उकळी काढायची आहे. ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजलेला त्याच भांड्याने मोजून 2.25 पातेलं पाणी आहे ते अगदी खळखळीत उकळतं गरम करून घेतलं. त्यानंतर पातेलं गॅसवरून खाली उतरून घेतलं आणि यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. पाण्याला अगदी छान खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे. अजिबात पाणी कोमट नको किंवा थंड नको. अगदी कडकडीत उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा साबुदाणा आहे तो भिजत घालायचा आहे. त्यामुळे आपला साबुदाणा अगदी छान असा आणखीनच दुप्पट तिप्पट फुलला जातो. उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला 10 ते 12 तासासाठी असाच उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. रात्री हा साबुदाणा मी उकळत्या पाण्यामध्ये ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहते तर बघू शकता हा साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये अगदी छान असा फुललेला आहे. आणखीनच दुप्पट तिप्पट अशा प्रकारे हा साबुदाणा फुललेला आहे. यामध्ये अजिबात तळाला देखील पाणी राहिलेलं नाही. या साबुदाण्याने सगळं पाणी आहे ते ऍब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. 10 ते 12 तासामध्ये हा साबुदाणा पूर्णपणे पाणी ऍब्झॉर्ब करून घेतो आणि याचा छान असा लगदा तयार होतो. साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजून तयार झालेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यावरती मी अशा प्रकारची पुरण बारीक करायची चाळणी ठेवलेली आहे. या चाळणीमध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. थोडा थोडा साबुदाणा घालून अशा पद्धतीने एखाद्या पेल्याने किंवा मॅशरने आपल्याला तो मॅश करून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पुरण बारीक करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा आहे तो अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे. सर्व साबुदाणा आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे. असा हा साबुदाणा बारीक केला तर या पातेल्यामध्ये या साबुदाण्याचा अगदी छान असा चीक मिळला जातो. हे पहा या पद्धतीने अगदी मस्त असा प्लेनसर या साबुदाण्याचा लगदा बनवून तयार होतो आणि या चिकाला अगदी छान असा चिकटपणा असतो. त्यामुळे आपली कुरडई पण छान होते. जर का हा साबुदाणा पुरण मशीन मध्ये बारीक होत असेल तर तुम्ही करू शकता. याच पद्धतीने उरलेला सर्व साबुदाणा आहे तो मी या चाळणीमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे. सर्व साबुदाणा या इथं मी बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर साबुदाण्याचा अगदी प्लेनसर असा लगदा मिळेला आहे. सर्व साबुदाणा बारीक करून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूयात. अर्धा किलो साबुदाण्यासाठी या इथं मी 1 किलो बटाट्याचा वापर करणार आहे. 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरला मी उकडून घेतलेले आहेत. साधारणपणे 4 ते 5 शिट्ट्यांवरती हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. बटाटे एका ताटामध्ये काढून घेते आणि बटाट्यांवरची साल आहे ती काढून घेणार आहे. याच पद्धतीने उरलेल्या सर्व बटाट्यांवरची साल आहे ती मी काढून घेणार आहे. साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे उकडलेले बटाटे एखाद्या चाळणीने किसून घ्यायचे आहेत किंवा हेच बटाटे आपल्याला ज्या पद्धतीने आपण साबुदाणा बारीक केलेला होता त्याच पद्धतीने उकडलेले बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. तर चाळणीमध्येच हे बटाटे आहेत ते मी घालते आणि अशा पद्धतीने पेल्याने हे मी मॅश करून घेते. जेणेकरून बटाट्याचा देखील अगदी छान असा प्लेनसर लगदा या पातेल्यामध्ये पडला जाईल. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा वापरणं हे परफेक्ट प्रमाण आहे. यापेक्षा जास्त बटाट्याचा वापर केला तर कुरडई लालसर रंगाची होते आणि कडक देखील
देखील होते. तर अशा पद्धतीने उरलेला सर्व बटाटा आहे तो मी या चाळणीमध्ये मॅश करून घेतला आणि त्यानंतर मॅश करून घेतलेला बटाटा मॅश करून घेतलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये काढून घेतला. त्यानंतर यामध्ये चवीकरता 2 ते 2.5 चमचे इतकं मीठ घातलेलं आहे. मिठाचा वापर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कुरडई म्हटलं की जनरली आमच्याकडे फक्त मिठाचाच वापर केला जातो आणि कुरडई बनवली जाते. जर का तुम्हाला यामध्ये जिरे आवडत असेल तर जिरे पूड घालू शकता. जिरे अख्खं घातलं तर त्याची कुरडई बनवता येणार नाही. तुम्हाला जर काही कुरडई तिखट पाहिजे असतील तर हिरव्या मिरची पेस्टचा वापर करू शकता. लाल मिर्च पावडरचा वापर केला तर कुरडई लालसर रंगाची होऊ शकते. जर का तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं टेस्ट केल्यानंतर, त्यामुळे मी आणखीन थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे. हे मिश्रण मिक्स करत असताना हाताला चिकटलं जातं तरी देखील आपल्याला अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आणि हे मिश्रण हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. आता साच्यामध्ये इथं मी अशा प्रकारे मीडियम होलची प्लेट घातलेली आहे. त्यानंतर एका चमच्याने हे मिश्रण आहे ते मी या साच्यामध्ये भरून घेते. साबुदाणा मॅश केल्यानंतर लगेचच यामध्ये उकडलेला बटाटा घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि लगेचच याच्या कुरडया बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे. नाहीतर थोड्या वेळानंतर हे मिश्रण आहे ते आठरलं जातं. बाकीचं मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे आणि कुरडया घालण्यासाठी सुरुवात करायची आहे. कुरडया हे आपल्याला लगेचच घालून घ्यायच्या आहेत. जर काही मिश्रण आठरलं तर कुरडया व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे पटकन आपल्याला याच्या कुरडया घालायच्या आहेत आणि बाकीचं मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं, जेणेकरून ते लगेचच आठरलं जाणार नाही. या कुरडया मी सुती कापडावरती घालत आहे. मिश्रण पूर्णपणे थंड आहे, त्यामुळे याच कुरडया तुम्ही एखाद्या पॉलिथिन शीटवरती घातल्या तरी देखील चालू शकतं. पॉलिथिन शीटला देखील अजिबात तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही. या इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि गोल गरगरीत कुरडया बनवून तयार होत आहेत. कुरडई बनवताना कुरडईची तार आहे ती मध्येच अजिबात तुटली जात नाही. अगदी परफेक्ट अशा प्रकारची कुरडई इथं बनवून तयार होत आहे. याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कुरडया आहेत त्या बनवून घेते. कुरडई बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. त्याचबरोबर कुरडईचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. त्यामुळे अगदी परफेक्ट अशा प्रकारची आपली कुरडई बनवून तयार होत आहे. जर का तुमच्याकडे ऊन नसेल तर ह्याच कुरडया तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला देखील सुकवून घेऊ शकता. इथं मी अशा पद्धतीने सर्व कुरडया आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत. अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यामध्ये बघू शकता खूप साऱ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी परफेक्ट अशा प्रकारच्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. पहिल्या दिवशी माझ्याकडे दुपारून ऊन नव्हतं, त्यामुळे ह्या कुरडया मी फॅनच्या हवेला सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या. डायरेक्ट ह्या कुरडया तुम्ही उन्हामध्ये देखील सुकवून घेऊ शकता. त्यानंतर या इथं आपल्या मस्त अशा उपवासाच्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. कुरडईला रंग खूप सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर यामधली एकही कुरडई वाळल्यानंतर अजिबात तुटलेली नाही. सर्व कुरडया आहेत त्या अखंड आहेत. यामधल्या काही कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मीडियम करून तेलामध्ये ही कुरडई तळण्यासाठी घातलेली आहे. तेलात ही कुरडई घालता क्षणी मस्त अशी दुप्पट तिप्पट छान अशी पांढरी शुभ्र फुलली जात आहे. बटाट्याचा योग्य वापर केल्यामुळे कुरडई तळल्यानंतर अजिबात लाल दिसत नाही किंवा लाल पडत नाही आणि तळल्यानंतर अगदी छान अशी फुलली जात आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला काही कुरडया तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्वच कुरडया छान अशा फुलल्या जात आहेत. तर अशी ही उपवासाची खुसखुशीत साबुदाणा बटाटा कुरडई तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल त्या व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.